नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानला अटक। फहीमची 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। लोकांना भडकवल्या प्रकरणी कारवाई। नागपुरात महिला पोलिसांवर अब्रूवर हात। जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा प्रासंगिक नसल्याचं लक्षात आणून दिलेली चूक सुधारली जाईल। संघानं कान टोचल्यानंतर भाजपचा घुमजाव। जितेंद्र आव्हाडांकडून संघाचं कौतुक। औरंगजेब मुद्द्यावर भूमिका मांडायला संघाला उशीर। सोरानारे कान टोचले हे बरंच झालं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त। कबरीच्या प्रवेशद्वारावर एसआरपीएफची तुकडी तैनात आणि दंगल नियंत्रण पथकही तैनात। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती। तर विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या नावाची घोषणा होणार, भास्कर जाधवांना विश्वास। ठाण्याच्या कोस्टल रोडवरून भाजपनं शिंदेंना घेरलं। कोस्टल रोडच्या कंत्राटाची एसआयटी चौकशीची मागणी। कोस्टलवरून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधल्याची चर्चा। आणि सुनीता विल्यम्सची अखेर घरवापसी। तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या। जगभरातून कौतुकाचा वर्षाव।